नमस्कार. सरळ सरळ भाग 46 मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आपला आजचा विषय मकर संक्रांत नाते गोड करूया असा आहे. दिलों में मिठास मन में उजाला लाए, दिलों में मिठास मन में उजाला लाए, मकर संक्रांति पर रिश्तों को और गहरा बनाए, मकर संक्रांति पर रिश्तों को और गहरा बनाए. नमस्कार. उद्या 14 जानेवारी मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीच्या या दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन ठिकठिकाणी केले जाते. महिला वर्ग प्रामुख्याने प्रचंड खुश असतो, कारण हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उखाणे स्पर्धा, इतर विविध कार्यक्रमाचे आयोजन या निमित्ताने केले जाते आणि शेकडो नव्हे तर काही मोठ्या कार्यक्रमात हजारो महिला एकत्रित गोळा होतात. परंतु या महिला खऱ्या अर्थाने सामाजिक समस्यांवर चर्चा, संवाद किंवा प्रबोधन करतात काय, हा एक आत्मपरीक्षणाचा विषय आहे. महिलांच्या विविध सामाजिक समस्यांमध्ये लैंगिक अत्याचार व सुरक्षिततेचा अभाव, हुंडाबळी व हुंडा प्रथा, शिक्षणातील अडथळे, बालविवाह, सामाजिक रूढी व मानसिकता, सायबर हिंसा व ट्रोलिंग, तसेच विधवा महिलांच्या समस्या आदीवर खऱ्या अर्थाने काम करण्याची गरज आहे. समाजात, कुटुंबात नातेसंबंध जोपासणारी एक मुख्य कडी म्हणून महिला असते. माहेर, नातेवाईक, सासर, शेजारपाजारी यांना जोडण्याची भूमिका प्रामुख्याने महिला करते. या सणाच्या निमित्ताने नाती एकत्र येऊन पहिल्यापेक्षा अधिक घट्ट होतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कलमड ग्रामपंचायतने एक क्रांतिकारी निर्णय घेऊन पतीच्या निधनानंतर महिलांच्या सन्मानाने जगण्याचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी सौभाग्य लेणी म्हणून मानले जाणारे दागिने उतरविण्याची प्रथा एकमताने बंद केली आहे. त्याच पद्धतीने या हळदी कुंकू कार्यक्रमात विधवा महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांना मानाचे स्थान देणे, तिचा सहभाग वाढवणे, विधवा ही तिची ओळख न ठेवता माणूस म्हणून ती आपल्यासारखीच आहे असा विचार करणे, तिचा अनाथपणा, एकाकीपणा घालवण्यासाठी मदतीचा हात देणे, तिला सन्मानाने जगण्यास मदत करणे असे संकल्प या निमित्ताने करता येऊ शकतात. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना महिलांसमोर अनेक समस्या आजच्या काळात निर्माण झाल्या आहेत. घर, नोकरी, समाज तिन्ही पातळीवर महिलांमध्ये ताणतणाव वाढला आहे. तर त्यांच्याकडून गोड बोलण्याची अपेक्षा समाजात कायम असून त्यांना समजून घेण्याचा अभाव आहे. अनावश्यक ठिकाणी त्यांनी मौन पाळणे, शांतता ठेवणे आणि आवश्यक त्या ठिकाणी स्पष्ट सुसंवाद करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे अपमान न करता सत्य मांडता येते, टोमणे टाळून ठामपणा राखता येतो. संवादात नेहमी सन्मान आणि समतोल राखून भावना व्यक्त करण्याचा अधिकार मिळविता येतो. प्रत्यक्षात पुरुषप्रधान संस्कृती किंवा पितृसत्ताक पद्धतीमध्ये महिलांना कायमच दुय्यम दर्जा दिलेला आहे. परंतु याचे दुरोगामी परिणाम स्पष्ट दिसून येतात. वास्तविक गोड बोलणे म्हणजे अन्याय सहन करणे नव्हे, तर गोड शब्दातूनही ठाम मत मांडता येते आणि आत्मसन्मान जपून संवाद साधण्याची शिकवण घेता येते. गोड बोलणे हे स्वतःचा आवाज दाबण्यासाठी नव्हे, तर समाजातील आणि इतर नाती टिकवण्यासाठी खूप आवश्यक बाब आहे. महिलांनी गोड शब्दासोबतच आत्मसन्मान जपला पाहिजे. नेहमी शब्दात गोडी आणि विचारात ठामपणा ही बाब आयुष्यात महत्त्वाची ठरते. याचा समतोल राखणारी महिला खऱ्या अर्थाने समाजाला दिशा देते, एवढे मात्र खरे. शेवटी मकर संक्रांती व प्रामुख्याने महिलांसाठी आयोजित तिळगुळ कार्यक्रमाचा उपयोग नात्यातील कटुता कमी करण्यासाठी व्हावा, या आशयाचा एक शेर आठवतो. दिलों में छुपी कड़वाहट, गुड़ में मिठास घुली, दिलों में छुपी कड़वाहट, गुड़ में मिठास घुली, संक्रांति सिखाती है बातों में रहे शालीनता पली, संक्रांति सिखाती है बातों में रहे शालीनता पली. नमस्कार.